नमस्कार मित्रांनो, सक्सेस कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सक्सेस कट्टावरती आपण शेतकऱ्यांची यशोगाथा दाखवत असतो। आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दरेवाडी येथे आलो आहोत आणि या ठिकाणी केवळ 5 गुंठ्यामध्ये एका शेतकऱ्याने 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। आपल्यासोबत दरेवाडी येथील शांबोळे आहेत की ज्यांनी 5 गुंठ्यामध्ये पानमळ्याची लागवड केली आहे आणि या 5 गुंठ्यात केवळ 3.5 लाख रुपयांचं वर्षाकाठी ते उत्पन्न घेत आहेत। खर्च वजा जाता त्यांना 1 ते 1.5 लाख रुपयांचा एका वर्षात नफा शिल्लक राहतोय। एकूणच परिस्थिती जर पाहिली तर 8 दिवसामध्ये त्यांना 6 ते 7 हजार रुपयांचं पानांच्या विक्रीतून उत्पादन मिळतंय। मला सांगा की हा जो पानमळा आहे याची लागवड तुम्ही कशी केली आणि तुम्हाला किती लाख रुपयांचा नफा राहतो वर्षाकाठी? ती लागवड जूनला केली आणि वेलाची लागवड ऑगस्टला केली। आता ही जी शेवरीची लागवड तुम्ही केली आहे पानमळ्यामध्ये ह्याचं कारण काय नेमकं? शेवग्याची लागवड केली याला थंडावा मिळण्यासाठी, रानाला हे होऊ नये म्हणून। आता 8 दिवसाला विक्री करता तुम्ही पानांची, किती रुपये उत्पन्न राहतं 8 दिवसामध्ये? 5-7 हजार रुपये राहतात ना। बरं, ह्याला फवारणी वगैरे काही खर्च असतो? त्याला नाही, याला फवारणी नाही, काय नाही। मग आता हे 5 गुंठ्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळतंय, बाकी जे काही तरुण शेतकरी त्यांना काय सांगाल? त्यांना पानमळा लावू नका म्हणून सांगणार, परवडत नाही म्हणून। का परवडत नाही? परवडत नाही, मजूर मिळत नाहीत ना आणि खाणारी ची संख्या कमी झाली। युवा वर्ग सगळा गुटखा ह्याच्याकडे गेला, जो वयस्कर आहे तेवढीच पानं खातात। पानाचं मार्केट असा काळ येईल की पूजेला सुद्धा पानं मिळणार नाहीत, कारण खाणारच नाही माणूस। तर आता किती आसपासच्या किती परिसरात पानाचा मळा? इथं आसपासच्या परिसरात पान मळाच नाही। परांड्याच्या बाजूला कुठे बी जावा तुम्ही, वाशी, भूम, तुम्ही तुमचा एकटाच एवढाच पानमळा? एवढा। मग बाजारभाव कसा मिळतो आता याला? बाजारभाव ही काय, आम्ही स्वतः इकल्यामुळे आम्हाला परवडतं। कसा मिळतो बाजारभाव? एक शेकडा पानांना किती रुपये? 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, एका कवळीला किती रुपये मिळतात? 150, 100, 80, 100 ते 150। आम्ही स्वतः विक्रेते म्हणून आम्हाला परवडतं। बाहेर विकायचं म्हणलं तर परतळ होत नाही। बरं, रोपांची लागवड केल्यापासून पानांची तोडणी किती दिवस? 8 महिन्याने होती। 8 महिने। आता शेवग्याचं उत्पन्न मिळतं का? शेवग्याचं उत्पन्न मिळतं ना। गेल्या वेळेस तर शेवग्याला चांगला बाजारभाव कमी झाला, बाजारभाव किती? आता काय 40 रुपये किलो झालं। नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर मॅनपॉवर असेल किंवा शेती करण्यासाठी माणसं तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शेतीत प्रयोग करू शकता। बघा, यांनी शेवग्याची लागवड केली आणि शेवग्याचं उत्पन्न देखील त्यांना घेता येत आहे। त्याचबरोबर शेवग्याच्या झाडावरती अशा प्रकारे आपण पाहू शकतो की पानांचे जी वेली आहेत या वेली शेवग्याच्या झाडावरती लावलेल्या आहेत आणि याची पानं तोडली जातात। 8 दिवसातून एकदा ह्याचं पानांचं हार्वेस्टिंग केलं जातं आणि ह्याच्यातून त्यांना जवळपास 8 दिवसामध्ये 6 ते 7 हजार रुपयांचं केवळ 5 गुंठ्यांमध्ये उत्पन्न होत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला पानमळ्याची शेती करायची असेल तर पानमळ्याच्या रोपांची लागवड कशी करावी, किती फूट अंतर ठेवावं, तोडणी किती दिवसानंतर करावी, ही सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तोपर्यंत एक महत्त्वाची आठवण, आपल्या सक्सेस कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक, शेअर, फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।